आपण आळूवडी बऱ्याचदा बनवतो आणि खातोही. पण आळूची भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का? तर आळूच्या पानांची मसालेदार भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. तर ही भाजी पनीरलासुद्धा फेल करेल आणि नॉनव्हेजलासुद्धा फेल करेल अशी ही भाजी बनवून तयार होते. चवीला भन्नाट अशी बनवून तयार होते. तर मंडळी, तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तर चला मंडळी, लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी इथे मी आळूची पानं घेतलेली आहेत. त्याला आपल्याला 2 ते 3 पाण्याने चांगलं असं स्वच्छ करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी याला धुवून घेतलेलं आहे. आता आपण चण्याचं पीठ घेतलेलं आहे इथे. त्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे, हळद, जिरे आणि थोडासा ओवा देखील मी इथे घातलेला आहे. आणि थोडे तीळ घालायचे आहेत 2 चमचे आणि मीठ घालायचं आहे. याला चांगलं आपण मिक्स करून घेणार आहोत आणि थोडं थोडं पाणी घालून याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बॅटर आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचे आणि जास्त घट्टसुद्धा नाही करायचे. अगदी आपण भज्याला जसं बनवतो त्या पद्धतीने तेवढं पण आपल्याला घट्ट नाही करायचे. त्याच्यापेक्षा थोडंसं सैलच आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे, जेणेकरून सगळ्या पानांना हे पीठ लागल्या जाईल. जास्त जर पातळ केलं तर ते पानं जास्त तेल पितात. त्यामुळे जास्त पातळ असं पीठ नाही करायचं, थोडं घट्टच ठेवायचं आहे. त्यामुळे होणारी जी आळूवडी आहे ती क्रंची बनून तयार होते. तर आता इथे मी एक पान ठेवलेलं आहे. त्यावरती आपल्याला छान सगळीकडे अशा पद्धतीने पीठ लावून घ्यायचं आहे आणि याला फोल्ड करायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे सर्व पानांना पीठ लावून घेतलेलं आहे. तर आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. सगळ्यात आधी आपल्याला हे पानं तळून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे उकडूनसुद्धा घेऊ शकतात. अशा पद्धतीने पीठ लावून आपल्याला हे चाळणीमध्ये वाफवून घ्यायचे आणि नंतर तुम्ही त्याला तळलेत तरीसुद्धा चालतात. पण मी याला वाफवून नाही घेतलेलं, डायरेक्ट मी तेलामध्येच फ्राय केलेलं आहे, तळून घेतलेलं आहे. यामुळे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. त्यामुळे मी अशा पद्धतीने हे तळून घेतलेले आहेत. तर कमी गॅसवरती आपल्याला हे सर्व पानं तळून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने मी सगळी पानं तळून घेतलेली आहेत. आता आपण याला साईडला ठेवूयात. त्याच कढाईमध्ये तेल काढून आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. ग्रेव्हीसाठी आपल्याला थोडासा मसाला बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी सगळ्यात आधी इथे मी एक मोठा कांदा उभा असा कट करून घेतलेला आहे. अद्रक आणि लसूण घालायचं आहे आणि कमी गॅसवरती हा कांदा छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतला की लगेच आपण यामध्ये 1 चमचा धने घातलेले आहेत. जर तुम्हाला धने नसतील घालायची तर या वेळेला तुम्ही धनापूडसुद्धा इथे ॲड करू शकतात. आता यामध्ये थोडंसं खोबरं आणि तीळ घातलेलं आहे मी. आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी छान असं या खोबऱ्याला आणि तिळांना छान असं आपण परतून घेणार आहोत कमी गॅसवरती. हे पहा, अशा पद्धतीने आता हे साईडला काढून घेतलेलं आहे. थोडी कोथिंबीर घालून हे वाटून घ्यायचं आहे. तर मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरला बारीक असं. आता कढई गरम करायला ठेवली आहे. तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की जिरे मोहरी घालायची आहे. जिरे मोहरी छान अशी फुलली की लगेच त्यामध्ये वाटलेलं वाटण घालायचं आहे आणि यामध्ये मी गरम मसाला, लाल तिखट आणि हळद घातलेली आहे. तर 1-1 चमचा मी गरम मसाला आणि लाल तिखट घातलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे नक्कीच तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आणि कमी गॅसवरती हा मसाला छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. जेवढा आपण मसाला छान असा परतू कमी गॅसवरती, तेवढी भाजीला टेस्ट आणि तर्री दोन्ही पण छान येते. त्यामुळे नक्कीच हे कमी गॅसवरती चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी घातलेली आहे. अगदी 2 ते 3 मिनटासाठी अजून आपण याला परतून घेणार आहोत आणि पाणी घालायचं आहे. तर पाणी इथे मी गरम पाणी घातलेलं आहे. शक्यतो पाणी घालताना गरम पाणीच घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे. तर पाण्याचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात.
तर ही भाजी जास्त अशी घट्ट पण नसते आणि पातळ पण नसते. अशा पद्धतीने आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे. मीठ घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता छान याला एक आपण उकळी काढून घेणार आहोत. 2 मिनिटासाठी याला झाकण ठेवायचं आहे. तर हे पहा, मस्त आपली अळूच्या पानांची रस्सा भाजी तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तर मंडळी, ही भाजी आपण भाकरीसोबत, पोळीसोबत खाऊ शकतो. अप्रतिम आणि भन्नाट अशी चवीची ही भाजी बनवून तयार होते. अगदी घाईच्या वेळेलासुद्धा आपण ही भाजी बनवू शकतो किंवा मग अचानक घरी पाहुणे जरी आले तर त्यावेळेला स्पेशल डिश म्हणूनसुद्धा तुम्ही ही भाजी नक्कीच बनवू शकतात. तर मंडळी, तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही हा आपला व्हिडिओ जर फेसबुकवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.